ज्या लोकांचं मन हे खूप हळवं आहे, ज्या लोकांना अशी कोणतीही गोष्ट पाहिली की मनाला लगेच दुःख होतं, त्या लोकांनी कृपया हा व्हिडिओ पाहू नका. परत तुम्ही बोलू नका की तुम्ही सांगितलं नव्हतं सुरुवातीला. का तर तुम्हाला दुबईबद्दल अशा काही गोष्टी माहिती नसाव्यात ज्या मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि कदाचित ते तुम्ही ऐकल्यावरती तुम्ही अक्षरशः सदम्यामध्ये जाऊ शकता की खरंच हे काय आहे, काय चाललं आहे दुबईमध्ये. मला आजवर काहीतरी वेगळं वाटत होतं आणि रिअलमध्ये काहीतरी वेगळंच आहे. त्यासाठी तुम्ही मन लावून व्हिडिओ बघा. राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहे की होय, दुबईबद्दल भरपूर असे गैरसमज आहेत. कारण दुबईचा आपण एक भाग बघितला, दुसरा भाग कोणता तो माहिती नाही. तो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लोर करतोय. लेट्स सी. दुबई म्हटलं की लोकांना उंच उंच इमारती, बुर्ज खलिफा, मोठमोठे हॉटेल, मोठमोठे बिल्डिंग, चांगले सुशिक्षित रस्ते, ह्या अशा काही गोष्टी आठवतात का? तर होय, दुबईचं नावच तसं आहे. दुबई म्हणजे एक ब्रँड आहे. परंतु ह्याच्या पलीकडे सुद्धा अशी एक दुबई आहे जी दुबई कदाचित तुम्ही पाहिली नसेल, जी कदाचित तुम्ही अनुभवली नसेल. मी गेली 3 वर्ष झाली ती दुबई सध्या अनुभवायला लागलो आहे. गेली 2 वर्ष मी सुद्धा चांगल्या उंच उंच बिल्डिंगमध्ये राहत होतो आणि सध्या मी एक लेबर कॅम्पच्या एरियामध्ये राहायला आलो आहे. का तर माझी कंपनी चेंज झाली. तर तोच एरिया मला वाटतं तुम्हाला दाखवावा, तुम्हाला एक्सप्लोअर करावा, जेणेकरून समजेल की आपल्या स्वप्नांच्या पलीकडची दुबई ही कशी आहे. एका साईडने हे आहे ना, हे लेबर कॅम्पमधील ना हे किचन आहे. आता हे किचन पाहू शकता की किती एकदम क्लीन आहे. आता हे तुम्हाला रेअरली पाहायला मिळेल दुबईमध्ये की कोणत्या कंपनीचं किचन रेअरली क्लीन असतं. अदरवाईज खूप डर्टी असतं. बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये खूप सारे हजारो लेबर जेवण वगैरे करतात त्यामुळं. आणि हा लेबर कॅम्प आहे. आता डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॅम्पमध्ये राहताय. काही कॅम्प हे क्लीन असतात, तर काही कॅम्प हे खरंच अक्षरशः जसं तुम्ही आता वरती स्क्रीनवरती पाहताय, मी फोटो वगैरे देतो, ते तुम्ही पाहिल्यावरती कळेल की किती बेकार अवस्था आहे. म्हणजे कपडे वगैरे कसे सुकत घालतात, काय घालतात. परंतु ह्या कॅम्पमध्ये तसं नाही. ह्या कॅम्पमध्ये ठीकठाक कपडे सुकत घालण्यासाठी जागा आहे. आता काही लोक विचार करतील की रवी, तू तर बोलला होतास मी तुला एक अशी डार्क जागा दाखवतो. परंतु विषय काय, प्रत्येक कॅम्प हा तसा नसतोय ना. काही कॅम्प खरंच खूप चांगले असतात, परंतु काही कॅम्प अक्षरशः तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं असेल, मी फोटो दिले होते, की खरंच एकदम बेकार असतात. का तर त्याची क्लिनिंगची काळजी घेतली जात नाही. आता हा कॅम्प तुम्ही जसा पाहताय की किती एकदम स्वच्छ एरिया आहे. म्हणजे असं तुम्हाला रेअरली पाहायला मिळतं. लोक बोलतात दुबईमध्ये काही ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप गंदगी असते कॅम्पमध्ये. मी ॲग्री करतो त्या सगळ्या गोष्टींसोबत. परंतु काही कॅम्प खरंच चांगले असतात. आणि जास्त करून लेबरचा प्रॉब्लेम काय असतो, लेबर एका ठिकाणी राहणारे म्हणजे किती 1000-2000 लेबर एका कॅम्पमध्ये राहतात. त्यामुळं कदाचित तो बोलतो ना आपण डर्टीपणा, तो एवढा क्लीन नाही होऊ शकत. ही वॉशिंग मशीन आहे. या वॉशिंग मशीनमध्ये 1 दिरम टाकला, 2 दिरम टाकले की तुमची कपडे वगैरे ते 30 मिनटं 25 मिनटं डिपेंड करतं. काही कॅम्पचं वेगवेगळं असतं टायमिंग. आता आमची मशीन आहे ती 2 दिरम घेते. काही कॅम्पमध्ये 1 दिरममध्ये केलं जातं. आणि हा वॉशरूम आहे, पाहू शकता तुम्ही. हे टॉयलेट वगैरे, टॉयलेट वगैरे सगळं क्लीन आहे तसं पाहायला गेलं तर ह्या कॅम्पमध्ये कम्पेअर टू अदर कॅम्प्स. तर हा शॉवर एरिया आहे आणि शॉवर एरियासुद्धा ठीकठाक क्लीन आहे. दुबईमध्ये अशा भरपूर ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लोर करायला मी आलेलो आहे. पाणीपुरीचा स्टॉल आहे, छोटासा स्टॉल आहे. एक ओव्हरटाईम म्हणून तो करतो. आणि आता आपण पाहूया टेस्ट करून. आता आम्ही आमच्या कॅम्पच्या बाहेरच पाणीपुरीचा स्टॉल आहे, तर तिथे आलो आहे. आता तिथे आम्ही पाणीपुरी खाणार आहे. पाहूया की पाणीपुरीची टेस्ट कशी आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये भेटतात अशी आपल्या मुंबईची आहे की दुसरी कोणती आहे, मी सांगेल तुम्हाला. मंडळी, होपफुली पाणीपुरी आहे ती आपल्याला थोडीफार तरी महाराष्ट्राची टेस्ट देईल असं वाटतं आहे, म्हणून मी ट्राय करतो आहे. परंतु ट्राय केल्यानंतर मला कुठेतरी नाही का आपल्याला सवय असते की कुठं तिखट असेल तिथे गोडसुद्धा लागतं. आणि गोड नव्हतं त्याच्याकडं. पण त्याला मी म्हटलं, भावा मला गोड पाहिजे काय करून. तर माझ्या रिक्वेस्टसाठी तो गेला आणि त्याने जाऊन गोड आणलं. आणि त्याच्यानंतर पाहू शकता मला तो गोड देतो आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो आणि काय जे मार्केट होतं ते भाजी मार्केट ते एक्सप्लोअर करायला लागलो. त्याच्यामध्ये अशा एवढ्या काय महाग गोष्टी नव्हत्या. 1 दिरमला आम्ही पाणीपुरी खाली 4 पीस भेटले होते.
आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा एकदम चीप असतात. म्हणजे जे लेबर लोक असतात त्यांच्यासाठी एक बेस्ट आपण बोलू शकतो सब्जी मार्केट म्हटलं तरी चालू शकतं. आणि फक्त सब्जीच नाही तर बाकीसुद्धा खाण्याच्या गोष्टी इथे बऱ्यापैकी होत्या. त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही काय पकोडे टाईप होतं त्यांचं, आलूचे पकोडे असं काहीतरी होतं. त्याच्यानंतर कलिंगड वगैरे सुद्धा होते, ते मी दाखवेल तुम्हाला पुढे. मी लांबूनच पाहिलं होतं, कलिंगड दिसले म्हटलं चला जाऊया तिथे. म्हटलं कलिंगड आपल्याला हे बघितलंच पाहिजे. तर आता आम्ही तिकडेच चालू कलिंगडच्या इकडे. आणि आता आम्ही पोहोचलो. कलिंगड तुम्ही पाहिले, मी त्याला विचारलं आधी की कलिंगडची प्राईस काय, तर तो मला बोलला की 1 दिरहमवालासुद्धा आणि 2 दिरहमवालासुद्धा आहे. आता जो 1 दिरहमवाला आहे तोसुद्धा ठीक होता आणि 2 दिरहमवाला होता त्याची साईज मोठी होती. तर आम्ही त्याच्यामध्ये म्हटलं ठीक आहे आम्हाला एक पार्सल दे. आणि एक संत्रीचंसुद्धा पार्सल घेतली जे आता तो पॅक करतो आहे. आणि एक संत्री आम्ही तिथे खाली. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे लोक कलिंगड, कशा प्रकारे लोक पाणीपुरी वगैरे विकतात. खरं तर हा त्यांचा एक आपण बोलतो ना, ते दिवसाचे 12 तास ते काम करतात आणि 12 तास काम करून आल्यावरती ना एक प्रकारे ओव्हरटाईम म्हणून हे काम करतात ते. मग ओव्हरटाईम म्हणून ते पाणीपुरी विकणं, कलिंगड विकणं, त्याच्यानंतर कुठेतरी समोसा बनवून विकणं, ह्या अशा गोष्टी करतात. चहा विकणं आणि त्याच्यातून थोडीफार जी काय इन्कम येते ती त्यांची एक प्रकारे ओव्हरटाईम असतो. म्हणजे विचार करा, ते 12 तास काम करून येतात आणि पुन्हा हे 4-5 तास. आता हे बघा, आता जो पाणीपुरीवाला आपण पाहिलं ते आता रात्री कधी 8-9-10 वाजेपर्यंत तिथे असतात. म्हणजे ते सकाळी 4ला बाहेर पडतात, 4 नंतर रात्री 10-11 वाजेपर्यंत ते बाहेरच असतात. म्हणजे किती कष्ट करताय ते पाहू शकता. आणि ज्याच्याकडे पाणीपुरी खाली तो आपला बांगलादेशचा होता. एकदम चांगली पाणीपुरी होती आणि मला आवडली. म्हणजे आपल्याला 1 दिरहमध्ये 4 पीस भेटतात, ह्याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट कुठेच नसू शकते. म्हणजे अशा प्रकारे दुबईमधले जे काही बोलतो ना आपण, दुबईचे आपण एक सिटी म्हणून ओळख आहे. म्हणजे नाही का, उंच उंच इमारती, त्याच्या पलीकडची दुबई कोणती आहे तर ती ही दुबई. तुम्हाला हेच मला व्हिडिओ सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून लोकांना कळेल की दुबई वाटते तशी सोपी नाही आहे, त्याच्या मागेसुद्धा काय अवघड गोष्टी आहेत. बस, बाकी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका न्यूज. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.